नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर मस्त मॉर्निंग झालेली आहे, छान फ्रेश झाली. आज हेअर वॉश केला, त्याच्यामुळे केस मोकळे सोडलेत. सगळं ओले ओले केस लगेच बांधत नाही तर मग सगळं डोकं दुखून येतं. आणि इकडे आमचं काम सुरू झालेलं आहे आणि ते बसल्या बसल्या बाळाला झोका देत आहे. बाळाची झोपायची वेळ झाली, तिची आंघोळ झाली, पण आता झोपायची वेळ झाली. तर मग आता ते झोपवत आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं लाईक सबस्क्राईब केलं आणि आपल्या चॅनल तर नक्की करा. आणि ब्लॉग पूर्ण कसा वाटते, हा रोजचा डेली ब्लॉग आहे. आणि आता माझंही लवकर काम सुरू होणार आहे. आणि काय झालं होतं, ती मला पेन सुरू झाले होते त्यावेळेस मी नेमकं लवकर सुट्ट्या टाकल्या होत्या. आणि त्याच्या नेमकं साधारण 3 वीक्स नंतर समर्था झाली. त्याच्यामुळे मग माझं काय झालं, ती 6 महिन्याची होस्तपर्यंत सुट्ट्या होण्यापेक्षा ती 5 महिने कंप्लीट झाल्यानंतर मग माझी सुट्टी संपते. म्हटलं ती 6 महिन्याची होस्तपर्यंत थोड्याशा माझ्या सुट्ट्या शिल्लक होत्या, तर त्या सुट्ट्या मी दिल्या टाकून 2-3 वीक वाढवून घेतले पुढे. मग आता माझं लवकरच काम सुरू होणार आहे. तर मला वर्क फ्रॉम होमचीच पॉलिसी असणार आहे, कारण बाळ 1 वर्षाच्या होस्तपर्यंत मोस्टली लेडीजला वर्क फ्रॉम होम असतं. कधीतरी जावंच लागेल, कारण कधी कधी प्रोजेक्ट भेटल्यानंतर आपले लॅपटॉप पण चेंज होतात. आता जे IT मध्ये असतील त्यांना माहिती आहे. तर मग प्रोजेक्टनुसार लॅपटॉप असतात, तर मग मला मे बी लॅपटॉपसाठी पण जावं लागेल कधीतरी ऑफिसला. तर मग बाकी तर माझं वर्क फ्रॉम होमच असेल, त्याच्यामुळे ते एक छान आहे. पण काम करता करता बाळाला सांभाळायचं तर मोठा टास्क असणार आहे. बाकी आता कसं दिवसभर मी दुसरं काही काम नसायचं मला, त्यामुळे बाळ सांभाळणंच असायचं. तर दिवस जातो कधी संपतो कधी कळत नाही. आता प्लस काम पण असणार आहे, प्लस आहोंचं पण काम चालूच आहे ॲज युज्युअल. पण दोघंही कामात बिझी असणार, त्यासोबत बाळाला सांभाळायचं आहे. हा सगळ्यात मोठा टास्क असणार आहे आमच्यासाठी. ज्यावेळेस माझं आता ऑफिस सुरू होईल, आता 1-2 आठवड्यात तर होईलच माझं सुरू. स्टार्टिंगला तर काही लगेच काम वगैरे देत नाही, कारण नुकतं चाललेलं असतो, बाकी गोष्टी प्रोसेस व्हायला वेळ लागतं. त्यामुळं थोडा रिलॅक्स भेटेल. ती समर्थ थोडी 6 महिन्याची तोपर्यंत होती 6 महिन्याची, त्यामुळं तोपर्यंत रिलीफ आहे. त्यामुळं जे पण लेडीज प्रेग्नेंट असतील किंवा IT मध्ये असतील, मला तर असं वाटतं की ज्या वेळेस डिलिव्हरी जवळ येणार असेल त्यावेळेस डायरेक्ट सुट्ट्या टाकून द्यावं. जेव्हा आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन त्याच वेळेस पण माझं केस वेगळी झाली होती. मी 1 महिना आधी ॲडमिट झालेच होते, पेन सुरू झाले होते, पण माझी डिलिव्हरी लांबवली होती, हे माहितीच आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे मग माझी ती थोडंसं वेस्ट गेले माझे ते वीक्स पूर्ण. पण आराम भेटला मला म्हणायचा. तर मग मला पुढे एक्सटेंड करून भेटलं असतं, म्हणजे मी 7 महिन्यापर्यंत बाळ होस्तोपर्यंत मला सुट्टी भेटली असती. आता ठीक आहे, तर 6 महिन्याची होस्तोपर्यंत आहे. त्यामुळे जरा त्याच्यासोबत जास्त टाईम स्पेंड होतो आहे माझा. हे क्षण असे पटकन कधी भरभर हे दिवस गेले कळलेच नाही. अशी पटापटा दिवस गेले. आधी वाटायचं पहिला महिना किती स्लो चालला आहे, पण असं भरकन आता समर्थ थोड्या दिवसांनी अजून 1 महिन्याने, आता उद्या 5 महिन्यांची होईल. आता थोड्या दिवसात 6 महिन्यांची, म्हणजे 1 महिन्यात 6 महिन्याची होईल. म्हणजे असं पटापटा दिवस जात आहेत, संपत आहेत लगेच, तर कळत नाही आहेत. म्हणतात मोठं ना की मुली पटापटा मोठं होतात, कळत पण नाही कधी होतात, तर ते तसं झालेलं आहे. पण खूप छान वाटतं तिच्यासोबत टाईम स्पेंड झाला. आणि आता करते आहे, पण मी सगळ्यात जास्त तिला जास्त महत्त्व देते माझ्या बाकी कामांपेक्षा. पण त्यांच्या कामांपेक्षा, म्हणजे त्यांचं काम झाल्यानंतर त्यांना जेव्हा जेव्हा वेळ भेटेल, फ्री टाईम भेटेल, तेव्हा ती समर्थासोबत टाईम स्पेंड करतो. संध्याकाळी पण आम्ही जास्त तिला फिरून आणतो वगैरे, तुम्हाला माहितीच आहे. सॅटर्डे संडे असतं आम्ही तिला बाहेर फिरून जातो, तिला जास्त एक्सप्लोअर करायला शिकवतो. आणि त्यांचं माझं हेच म्हणणं की ते जास्त एक्सप्लोअर केलं पाहिजे, जास्त घरात नाही बसलं पाहिजे, म्हणजे छान छान ट्रॅव्हलिंग केली पाहिजे, तिची लाईफ तिने एन्जॉय केली पाहिजे, असं आमच्या दोघांना वाटतं. आणि तितकं आम्ही कष्टही करायला तयार आहे तिच्यासाठी. तर आम्ही भरपूर कष्ट करणार आहे तिच्यासाठी, की तिला असं कोणतीच गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे. आणि शिवाय तिला मनसोक्त फिरता आलं पाहिजे, मनसोक्त त्या गोष्टी तिला पाहिजे ते आम्ही तिला देणार आहोत. तर चला ब्लॉग बघा पूर्ण, नाही तुम्ही बडबड करत असले तर खूप बडबड करे, तुम्हाला माहिती आहे. तर चला बघू शकता, आज मी बनवत आहे पटॅटो रोल. इथं बटाटा वगैरे सगळं करून ठेवलं होतं, तर तवा तापायला ठेवला होता. हे फक्त रोल करून भाजून देणार आहे. नुसतं चीज टाकलेलं आहे. तर चलो खाऊन घेतो आम्ही. सोनासाठी लोरी 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 चंदनिया छुप जाना रे, पल भर में रुक जाना रे, नींदी आँखों में आए, बेटिया मेरी सो जाए, लेके गोद में सुलाओ, गाऊं रात भर सुनाओ, मैं लोरी लोरी, मैं लोरी लोरी. समर्था तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है.
समर्थ रानी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. हा तुला नाही गाणं म्हणायला लावलं. चल 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 आगे बढ़ो चला 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 लवकर चला. दोन हात पण उचलायचे असतात पिल्लू, फक्त पाय नसतं करायचं. पाय पुढे लोटायचं, हाताने सुद्धा लोटायचं, मग माणूस पुढे सरकत. शिक पप्पाकडून शिक. पप्पा दाखवा कसं करायचं मग ती करा. हे बघ शिव, हे बघ असंच करायचं बघ. गड करायचं असं करायचं, असं असं. हो मग असं 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 करायचं. कसं करायचं मग झोपून नाही घ्यायचं. ते आमचं बाळ नुसतं पॅक होऊन बुलेटची स्वारी घेत आहे. आणि केक घ्यायला आलेला आहोत. तुम्हाला दाखवतो आता तिला. इथं अंधार आहे, तिचा चेहरा नाही. तिचा फुल पॅक करून आली आहे. तिला फिरायचं होतं. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत केक शॉपमध्ये केक घ्यायला. मस्त मस्त तुला कोणता केक खायचा तुला? तर हे बाळ आले मस्त पॅक होऊन पाहू शकतात. बुलेटची स्वारी करायला. बुलेटवर यायचं होतं तिला आवडतं असं टू व्हीलरवर. केक घेत आहेत. ही केस माझी सगळी वाऱ्यामुळं खराब झाली. आता थोड्या दिवसांनी पिल्लू म्हणेल इकडे जायचं आहे ना पिल्लू. मस्त पॅक करून आणलेलं तुम्हाला वाटेल असं आणलं काय. टोपी बिपी घालून मस्त फुल ड्रेस सॉक्स पीस घातलेत. तो केक घ्यायला. ओ गॉड ब्लेस यू. तर मस्त केक घेतलेला आहे. आणि इकडे आहो थंडी सहन होत नाही. आमचं पिल्लू दाखवा ना. आपलं पिल्लू सॉरी आमचं नो शी इज नॉट इंटरेस्टेड. तिला कॅमेरा जास्त आवडत नाही, कधीतरीच आवडतं. चला चलते हैं बर्थडे सेलिब्रेट करने के लिए. दिवस तर असंच गेला आहे आमचा, काहीच केलं नाही. आणि आता आम्ही चाललो आहे सेलिब्रेशनला. आणि फ्रेंड्स लोकांना खूप दिवसानंतर भेटणार आहे. तर आम्ही भेटतो आता आणि बघूयात. आमचा दिवस असाच जातो ॲज युज्युअल. ते असं वेगळं काय असं घडत नाही ना पिलू. आता बुलेटवर चाललो आहे आम्ही. चलो प्रकारे आम्ही निघालो आहे. आता गाडी पार्क केली. कुठे गेले हे? त्यांचा लगेच कॉल सुरू झाला आईंना. दिवसभर मीटिंग्स असतात, मग कधी कधी व्हिडिओ कॉल होतो. व्हिडिओ कॉलमध्ये त्यांना कधी कधी बोलायलाच भेटत नाही, आम्हीच बोलत असतो. मग हे आता कॉलवर बोलत आहे, जेवण केलं का, हे केलं का, ते केलं का. मग माहिती ना माझी मम्मी पण सेम तसंच, जेवण केलं का, काय करते काय नाही. दिवसभरात आमचे 2-3 कॉल होऊन जातात. फार समूह आता जास्तच कॉल होतात, नाही तर दरवेळी संध्याकाळचा कॉल व्हायचा. आणि हे बघा आमचं बाळ हे लावून ठेवलंय खाली, कारण ती पाय मारते ना दाना दाना. दिसतंय का पाय जोरात मारते, म्हणून तिथं आम्हाला असं जाड काहीतरी टाकावं लागतं. पोरगीने पायाला लागून घेतलं होतं मागच्या वेळेस, तर जोर जरा पाय मारत होती ना, त्याच्यात जोर जरा पाय मारून तिला असं खर्चटलो. मोबाईल घेणार सुद्धा हातामध्ये फोन करायला. बर्थडे बॉयची बाई. हा बर्थडे बॉयची बाई. बर्थडे बॉयचा पोरगा कुठं कुठं चालतोय लांबून लांबून. त्याला कॅमेरामध्ये कॅच करायचं, मला त्याच्या मागे मागे फिरायला. हाय सांगू, तू झोक्यात बसते, मी बघितलं तुझा व्हिडिओ काल. ध्रुव नाव आहे तुझं. अगं बाई किती हसते बघ. हे स्माइल तुझ्यासारखी बरं का मात्रीची, है ना, सेम तुझ्यासारखी स्माइल आहे. पण ह्या फॅमिली गेली इकडे. हा ती गेली आहे, पण स्माइल त्या फॅमिलीवर गेली, पण माझं काय आहे की नाही. अरे हो ना, पण सगळे हे सगळे सेम दिसते. अगे लय गोड दिसते तू, लय गोड. तू झोक्यात बसते, तू झोक्यात बसते. एक मी आवरायलाच गेले ते पटापटा. सगळ्या
आगतम स्वागतम सुस्वागतम. हॅपी बर्थडे. धन्यवाद. ऋषिकेश टोळकर यांचे आणि त्यांच्या परिवाराचे आणि अवधूत यांचे सुद्धा हार्दिक अभिनंदन. स्वागत करतो तुमचे. आनंद झाला. आमचे तर फार आनंद दाखवता येईल नाही. दिवस साध्य झाला दिवस. घरी फायनली आले. कशी आहेस तू? छान आहे. बाई कोणाचं आगमन झालं बघा आमच्या घरी. बाई अवधूत डॉन बोल. खरंच का? नाही ग तुझा फ्रेंड गुंडा डॉन. हाय बिलू. हाय हसते बघ. अजून इकडे घेतो मी. हाय बिलू. हाय बिलू. आता तू मोठा झाला. तू खाली बस. टाळी दे टाळी. ताली ताली अजून टाळीपर्यंत नाही आली ती. ताली ताली ताली. तुम्ही असं रोज केले का येईन ताळीपर्यंत. चल मांजर पुन्हा. समर्था. माझा हात डार्क दिसतोय याच्यापुढे. 31 कंप्लीट झाले. पुढच्या महिन्यात मम्मा कुठे मम्मा. तेव्हा किती बाळ आहेत आपल्याकडे. काय नाव ठेवलं सगळं. समर्थ. आणि काय म्हणता घरी सॅम. सॅम तिची आत्या सॅम. हा गुंडे. हा गुंडे. गुंड्या नाही, हा घाबर गुंडे आहे. ओळख नाही. ध्रुव कोण आहे? घाबर गुंड्या कोण आहे तू? ते बघ ध्रुव. ध्रुव तिथे अवधूत बाळा बघ. ध्रुवला आवडते ना तू? फायनली आलो आम्ही इथं. तिला ना माणसं असली की खूप भारी वाटते. समर्थ टाकायला होतो तू बघायला लागला ना. नाही दररोज चालतोय असं मला घरून तरी लय झालं ते. अवधूत. आमच्या घरी रांगाला चालू गेले. ए आमचं एक स्पेशल शूट तुमच्या ब्लॉग मध्ये घ्या. थांबा. थांबा टोपडं घालू दे त्याला. टोपडं नको. मग ते छान दिसतंय क्यूट. ते टोपडं ठेवल का शिवानी? वाटतंय का एकच तुला? मिनिट थांबा. अवधूत काढ टोपी. नको नको. नाही 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 सगळी बारकी पोरं नाही 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 हँग होऊन जाते. उद्या सगळं दवाखान्यात न्यावं लागतं. खाली बसता इथं. हा, एकच नव्हते. हे बाहेरचं बघ. आता आपल्याला काय करायचंय? मांजर कर मांजर. हे अजून मांजर बन तू मांजर. मांजर नको बनू बस तसं. टोपी नको आपल्याला. मांजर पण मांजर. कोण आले बाळा? किती आता मांजर करायचं. मांजर कर मांजर. अवधूत. अवधूत. मांजर पण मांजर. ते कसं करतो मांजर? एक मिनी व्हर्जन येतं सगळ्यांचं. अवधूत 4 चौकात इज्जत नको घालू आपण. इकडे बघ मांजर कर. नाहीच करणार. अवधूत करणार तू. हा सगळे मांजर बघायला इंटरेस्टेड आहे. हा चल जेव्हा कोण इंटरेस्टेड नाही ना तेव्हा करत. तेव्हा त्याच्या लिस्ट तू ठेवली नाही पप्पाची. काय तू असं करतो काय कळत नाही. चांगली झाली नको, नको तुला जाड चार झाली चौकात. पहिल्यांदा लय लुकडी झाली होती बंद केली काय? योगीचा चेहरा पूर्ण खराब करून टाकला. लय खराब झाली. शिवानी त्याला मांजर करून दाखवतो. आदुली जिम करायला. ब्रो बनलं बनलं. शेवटचं कर. नाही बनणार जाऊ दे. ए, आज कर. हा. तेव्हा कोण आले? काय पासून अरे आज सगळे या, 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 टोप्या या, या, घालून या. आलेत मस्त मस्त. सगळे टोपी वाचून मांजर आले. लांबचा प्रवास करून आलात. धन्यवाद. है ना? सगळ्यात लांबचे आले. काय केलं? हे तुम्ही म्हणजे उसात आळू सुद्धा. चला आमच्याकडे 8 वर्ष सुट्टी आली. वाद झालं माझं कंबर. चला तो आता आमच्या बिचाऱ्या थोडस जिथे जाईल तिथे डेकोरेशन चालू असतं. त्याला काही सुट्टी नाही मात्र. नाही, पैसे घेणार ना. हा पैसे घे ना तू. काय कधी पैसे घे तोडू. ब्लॉग तिचं हे केलं का नाही जरा? बास्का तोडू बास्का. शेट. अरे परत तोडू. हा नेऊन दे मम्माला नेऊन दे. हा नेऊन दे मम्माला. घेऊन जायचं म्हणा घरी. हे बघ घे. किती आहे का तुझा फ्लॅट?
अगे कार्पेट योगे बिग बॉस मधला जोक आठवला का L2 L3 मला मांजर करून दाखव ना. मांजर समर्थ बेबीला हसव. बेबीला हसव ना. बेबीला हसव. मांजर सगळे कपडे वडे इकडून तिकडून मस्ती अरे फुगे बिगे असं घे दोघी पडतात काय करते जस्ट मिनिट ब्रो अरे मी कुकिंग दाखवण्यासाठी आलतो त्यांची कुकिंग चालली आहे 18+ कुकिंग नाही एकच आहे. मस्त आहे. अरे नको नको ब्लूबेरीचा ना अरे थोडा वेळ हाच खायचा आहे अरे थोडा वेळ हाच खायचा आहे चुकून मी तो भांडी दाखवले इकडे काय दाखवले भांडी भांडी बघ या ठिकाणी मस्त पैकी नाही नाही थोडं एक नंबर अरे ऐक तर थोडं मोठं त्यासाठी चांगला आहे मी झाले. हा. बघा ना, आपण फक्त action तर करते ना. हा? काय बनवताय तुम्ही आज आता आम्ही चिकन सुक्का आणि बिर्याणी आमची ऑलरेडी रेडी आहे बनवून झालेली आहे. आता त्याच्यात फक्त सोबत आम्ही चिकन सुक्का बनवत आहे. काय काय रेसिपी टाकायची काय कशी रेसिपी बनवणार तुम्ही आज आता आम्ही वाटण केलेलं आहे. वाटण वगैरे झाले आता याच्यात थोडे मसाले फोडणीला टाकून वाटण टाकतो. ओके लेट्स सी कसं बनताय ते लेट्स सी आफ्टर 10 मिनिट्स. काय पाहिजे छोटा सलमान छोटा सलमान याची सेम हेअरस्टाईल सलमान खान सारखी करते. अवधूत मांजर कर मांजर मांजर कर ना आता घरी गेला तू मांजर करत नाही लक्षात म्हणजे भाऊ हा जय बाप्पा नको बा सगळी नाही तू हा का एवढा ऍटिट्यूड योगिता त्याला देणार त्याने व्हाईट शर्ट घातला तर आणि नाही घातलं तर आमच्या वाटून घेणार मी माझ्या बायकोला देणार तू त्याच्या हा नका आता बोलू इतक्या वेळ नव्हती आठवली बायको बघ की तेच ना ऋषीला करू नका ऋषीला आधी आठवली होती बायको त्याच्या मनात ना प्रेम तुम्हाला कळलं पाहिजे नको त्याची बाजू नको त्याची बाजू हे बघ ज्याचा बड्डे ते राहिलं बाजूला हीच बसली
असा बर्थडे मी त्याचा पहिल्यांदा होत असते ना अख्ख्या उभ्या आयुष्यात झालंय का रे उभ्या आयुष्यात पहिल्यांदा नाही ते 3 केक कापले तुझा बर्थडे नाही करा चालू नाही तू फुल दे ना तिला एवढं म्हटलं फुल दे ना. आणलंय स्पेशल लोकांनी अरे तू ते हे वालं फुल दे ते काय म्हणतात त्याला ते दे मम्मीला फुल दे हे नको काढू ऐक मम्मीला खाली पडून शिवानी धर. आला का रे झोपी आली तुला गेले ते दिवस माझा आपण तुझ्या तुझा आपण माझा बोला मामा आग्ने एक मिनिट थांबा हाय स्कूल कुछ तिकडे सदिच्छा व्यक्त करते सुष्मिता अशी सदिच्छा व्यक्त करते मला इच्छा एक मिनिट थांब मी देतो पूजा 2 शब्द थँक्यू चांगलं वाईट काय ते राजस्थान ट्रिप तेवढे सक्सेसफुल करा थांब मग वा मस्त ऐकलंच नाही हजबंड बद्दल 2 शब्द दरवाजा उघड योगिता 2 शब्द बोल ना त्याला तसं नाही तिने आपल्या परमिशन शिवाय कुणालाही काहीही विचारू शकतो हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर नितीन हॅपी बर्थडे ए बांध नका करू पप्पा काय म्हणले थांब जरा थोडे दिवस मी शेती अर्धी शेती तुझ्या नावाने करतो मग त्यातला हिस्सा नितीनला दे सकाळी पप्पा घरी येऊन सांगून सकाळी चालते काका ये ना महिन्यात येतो ना आम्ही लगे माफी निवांत होतो नॉर्मल तोपर्यंत तू केक चारा केक चारा दोघांनी मिळून नितीनला केक चारावे ए महेश केक चार ना अरे चार तर बाबा चारायचं असतं देवाचं ऍक्टिंग कर हा बरोबर आहे आता VTP वाल्यांचा तुम्ही आता केक बरोबर खाल्ला तुम्ही आमचा नाही खाल्ला समर्था झोप आली बोलला तर अशा प्रकारे छान बर्थडे सेलिब्रेट झाला आणि आता रात्रीचे वाजले आहेत 11:30 आणि एवढा दुःख पडलेत ना डेंजर रात्रीचं कॅमेऱ्यात दिसत नाही पण एवढी थंडी आहे ना डेंजर आम्हाला घरात असल्यावर काही एवढं वाटत नाही पण आता 11:30ला खाली आलो आहे ना आता गार झालं सगळं थंड तसं काय महाबळेश्वरमध्ये आलो असं वाटतं एवढं गार पडलं एकदम आणि आमची समता झोपली होती पण आता एवढी चिल्लर पार्टी असल्यानंतर एवढं धिंगाणा असतो त्याच्यामुळे ती परत उठली आता झोपेल आणि मग आमचं काय घरी इथं तुझ्याजवळ फक्त टॉवर वेगवेगळे आहेत जवळजवळच राहतो सगळेजण तर मस्त बर्थडे सेलिब्रेट झाला तर आजचा हा ओव्हरऑल बघ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी